अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे। मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार समोर आलाय आणि तशा पद्धतीचा आरोप सुद्धा तिथे बघायला मिळालाय। पाहूयात नेमकं काय घडलंय स्क्रीनवर। पैसे वाटप करण्याआधीच ही यादी व्हायरल झालेली आहे। स्थानिकांनी यादीचे बॅनर बनवलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील हा धक्कादायक प्रकार आहे। तर मतदारांची एक यादी समाज माध्यमांवर सध्या व्हायरल झाली। ही यादी पैसे घेणाऱ्यांची होती असा आरोप करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। माझ्या नावाने ना कोणीतरी म्हणजे कॅन्डिडेटला ही लिस्ट दिली आणि सांगितलं की आम्हाला म्हणजे या लोकांच्या नावाने पैसे द्या। तर आम्ही म्हणजे आम्हाला माहित झालं कॅन्डिडेट कडून की तुमच्या नावाने म्हणजे तुमच्या समाजाच्या नावाने ही लिस्ट वगैरे आलेली आहे, तर तुमचं काही म्हणजे पैसे वगैरे मागणी आहे का। तर आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं की तुमच्याकडे ही म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने नाव दिले का। आमच्या लोकांचा विरोध आहे की आम्ही हे नाव आमच्या मर्जीने दिलेले नाही आणि कोणी दिले काय दिले कोणालाच माहित नाही आणि आमचं नाव होतच नाही, आम्हाला माहितीच नाही, आम्हाला विचारलं पण नाही कोणी। आणि मागच्या वर्षापासूनच मतदान कार्ड पण नव्हतं आम्हाला, तर एवढी शिकलेले पण नाही आम्ही। लिस्ट जो लागली नाही हे कोणालाच माहिती नाहीये आणि आम्ही एकच मतदान करू शकतो। आम्ही मतदान करू शकत नाही आणि आमच्या नावाने कोण पैसे खातंय आम्हाला माहिती सुद्धा नाही सर। रात्रीपासून तुम्हाला लोकांना पैसे नको आहे ना। नाही, आम्हाला पैसे नको, आम्ही कधी पैसे घेतच नाही ना आणि पैसे घेऊन कसं काय मतदान करणार सर। आम्हाला हे मान्यच नाही, आम्ही इलेक्शन करणारच नाहीये।